आज फादर्स डे. आई मुलाला जन्म देते, ही सगळ्यांनाच म्हणजे घरामध्ये वातावरण एकदम प्रफुल्लित होऊन जातो. मुलाचं किंवा मुलीचा जन्म झालेला आहे आणि सगळे आनंदित होतात. त्या क्षणाला जो मिठाई घेऊन येतो तो असतो बाप. मुलगा रडणार, त्याला झोपवायचं कसं याची व्यवस्था जाऊन आरामशीर करणारा असतो बाप. आई सांगते की त्याला क्लास लावायचा आहे, त्याला ह्या शाळेत आपल्याला जायचं आहे. मग शाळा ही ठरली की फीसची व्यवस्था कोण करतं? मुलगा शाळेत जाईल म्हणून युनिफॉर्म असेल, त्याचा डे टू डे टिफिन असेल, त्याला पिकनिकला जायचं असेल, त्याचा जे क्लास असेल, त्याला काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजसाठी व्हॉलीबॉल म्हणा, फुटबॉल म्हणा, चेस म्हणा किंवा काही ॲक्टिव्हिटीजसाठी जे काही व्यवस्था आहे पैशांची ती कोण करतं? आई शपथ आपण घेतो, पण आपल्यासमोर एक विलनच्याच स्वरूपात आलेला असतो, तो म्हणजे बाप. बापची कहाणी थोडीशी वेगळी आहे. का वेगळी आहे? कारण की बाप भरपूर जणांना समजतच नाही. समजला तर काय समजतात की यार रागीट आहे, फार जास्त चिडचिड करतात आणि स्ट्रिक्ट भरपूर आहे आणि मनातलं सांगू शकत नाही, असा एक विलन आहे. कदाचित हे बरोबर पण असेल, त्याबद्दल वादच नाही आहे. कारण की डिसिप्लिन नाही लावली तर जनरेशनचं काय होईल हे त्यांना माहीत आहे, म्हणून ते नेहमी डिसिप्लिनवर फोकस करतात. ते कमी बोलतात का? तर बाहेर त्यांना नेहमी हिशोब करायचा असतो. नेहमी ते त्याच टेन्शनमध्ये असतात की आता हे झालं, आता हे करायचं आहे, पुढच्या महिन्यात 85,000 गोळा करायचे आहे आणि ते कसे ॲडजस्ट करायचे, कसे त्याची नियोजन कसं होईल याचं नेहमी टेन्शन. मुलांना मुलीला चांगलं शिक्षण मिळावं, चांगलं राहणीमान मिळावं, चांगले कपडे लत्ते मिळावं, त्यांना पिक्चरला जायचं आहे, त्यांच्या फ्रेंड्सच्या बर्थडेला जायचं आहे, कुठेतरी आज डिनर आहे, कुठेतरी आज काहीतरी त्यांच्या लाईफमध्ये काही व्हॅल्यू ॲडेड करायचं आहे. तर या सगळ्यांची व्यवस्था जो करतो तो म्हणजे पिता. भरपूर जर म्हटलं ना तर रिस्पॉन्सिबिलिटी या बापावर आहे. काय? घरी जाताना गोळ्या घेऊन जायचं आहे, म्हणजेच औषध घेऊन जायचं. घरी जाताना भाजीपाला घेऊन जायचा आहे, घरी जाताना दळण घेऊन जायचं आहे, घरी जाताना ती जी गाडी आहे ती रिपेअर नाही केलेली आहे, कंपल्सरी ती रिपेअर पण व्हायला पाहिजे. लाईट बिल असो, फोन बिल असो, कंपल्सरी त्याचं नियोजन करायचं आहे. LICचा हप्ता असो, मेडिक्लेमचा हप्ता असो, व्हेकलचा हप्ता असो, त्या तारखा ते कधीच विसरत नाही. वडील ज्याला आपण म्हणतो, भरपूर ठिकाणी जाऊन मुलांना काय बेस्ट मिळेल याच्यासाठी प्रयत्न करत असतो. चांगलं कॉलेज सिलेक्ट करायचं, चांगलं क्लास सिलेक्ट करायचं, क्लासची मोठी फीस भरायची, असे अनगिनत कार्य ते वडील करत असतात. ह्या स्पेशल फादर्स डेला मनापासून सगळ्या पितांना जे आपल्या म्हणजे मुलांसाठी, जे आपल्या परिवारासाठी अहोरात्र मेहनत करतात आहे, 2-2 शिफ्टसुद्धा करणारे पालक इथे आहे. स्वतःकडे पैसा नाही पण चांगलं शिक्षण देण्यासाठी धडपड करणारे पॅरेंट्स इथे आहे. आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना कसं मिळेल हे बघणारे पॅरेंट्स आहे. धन्य आहे हा भारत देश.
की ज्याच्यामध्ये म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे एकमेव असा वडील असतात की यार मी नाही शिकलो ना, माझ्यापेक्षा माझा मुलगा माझी मुलगी जास्त शिकली पाहिजे. मला मराठी मीडियम मिळालं ना ओके, माझं काही भविष्य नाही झालं ओके, पण मुलांना तसं राहून नाही देणार. ही जी तळमळ आहे, ही जी रोजचा जो टेन्शन आहे, हे फार म्हणजे वडिलांच्या जीवनात वेगळं आहे. परिवार गरमागरम खाईल याच्यासाठी तो नेहमी थंडच खात असतो. डब्बा भरपूरदा तसाच पडलेला असतो कामाच्या व्यापात. कधी 12:06 वाजून गेले हे त्याला समजत देखील नाही. भरपूर जणांकडनं नाच तो ऐकत असतो आणि कधी कधी असं होतं की यार हा एवढा मोठा संकट पेलायचा तरी कसा, पण त्याला ते गणित सोडवणं येतं. टायमावर फीस कशी ॲडजस्ट करायची हे त्याला माहीत आहे, म्हणूनच तो ग्रेट आहे. दिस फादर्स डे सल्यूट टू ऑल parents, means all fathers who are giving the best to their children. Thank you.